नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMS 2026 स्कॉलरशिप एक्झामची निवड यादी कोणाकोणाला स्कॉलरशिप मिळालेली आहे त्याची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आपण कशा प्रकारे चेक करणार की मला स्कॉलरशिप मिळालेली आहे का नाही? बघा, आपल्याला जायचंय या NMMS, तुम्ही टाइप करा NMMS ही साइट टाइप करा. केल्यानंतर तुम्हाला 2026.mscnmms.in ही जी वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही जायचंय. गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा विंडो येईल ज्यामध्ये इथे निकाल, रिझल्ट आणि निवड यादी ह्या सिलेक्शन लिस्ट मध्ये जायचंय. ह्याला विंडोवरती आपण टॅप केलं की आपल्याला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट निवडायचंय. जसं की फॉर एक्झाम्पल मध्ये मी मुंबई हा नॉर्थ वेस्ट हजार, मुंबई साऊथ आपण निवडूया. आपला कॅटेगरी चेक करायचंय. आपल्या कॅटेगरी मी जनरल टाकतो आणि सर्च करायचंय आपला जो काही कॅटेगरी असेल तसा. आणि मग तुम्हाला जर लागला असेल तर तुम्हाला तुमचा नाव इथं दिसून येईल की तुमचं नाव आहे, युडॅस कोड आहे, शाळेचं नाव आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. आणि तुमचं जे सिलेक्शन आहे ते झालेलं आहे का नाही हे सुद्धा आपल्याला दिसून येईल. हे आपलं आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत, आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये आहोत त्यानुसार प्रत्येकाचं मार्क्सची जी लिस्ट आहे किंवा कट ऑफ आहे तो वेगवेगळा लागलेला आहे. तर असा हा छोटासा अपडेट व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर तुम्ही इथे जाऊन चेक करू शकता. आपण नंतर डिटेलमध्ये कट ऑफ कुठल्या जिल्ह्याचा किती लागला ते आपण पाहू. निवड यादीमध्ये जाऊन तुम्हाला जो तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये शिकत आहात, जसं की एक नांदेड आपण चेक करूया. नांदेड, तर नांदेड आणि कॅटेगरी आपण चेक करू तर ओबीसी. तर चेक केल्यावरती तुम्हाला ह्या विद्यार्थ्यांची जी यादी आलेली आहे त्या सगळ्यांना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लागलेली आहे. एकदा जस्ट कट ऑफ चेक करायचं. 119 पासून सुरू झालेला आहे आणि जो शेवटचा जो विद्यार्थी आहे त्याला 105 मार्क पर्यंत ओबीसीच्या विद्यार्थ्यांना इथं स्कॉलरशिप मिळालेली आहे. तर ज्यांना ज्यांना स्कॉलरशिप मिळालेली आहे तुम्ही चेक करा मिळाली असेल तर कमेंट करा की मला स्कॉलरशिप मिळालेली आहे. आणि सगळ्यांचं ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली आहे त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. जय जवाहर, जय महाराष्ट्र.